तर माळेगावमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। निर्णायक आघाडीनंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष तिथे पाहायला मिळाला। चेअरमन पदासाठी स्वतः अजित पवार या सगळ्या रिंगणात उतरलेले आहेत। आता हा गुलाल त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळल्याचं आपण बघतोय। आपला चेअरमन अजितदादा, आपला चेअरमन अजितदादा, आपला चेअरमन अजितदादा। तालुक्याला सांगा दादा चेअरमन सांगा, सांगवीला सांगा, महाराष्ट्राला सांगा। आज या ठिकाणी निलकंठेश्वर पॅनलचा गेल्या आपण हे दृश्य बघतोय, हे सगळे अजितदादांचे कार्यकर्ते आहेत। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या पॅनलची सरशी पाहायला मिळते आणि त्याचाच जल्लोष हे सगळे कार्यकर्ते करतायत। गुलाल उधळत अजितदादांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त करतात। माळेगावमध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी हा असा जल्लोष केलेला आहे। तावरेंच्या पॅनलनं किंवा शरद पवारांच्या पॅनलनं सुद्धा कडवी टक्कर दिलेली आहे। मात्र अजितदादांच्या पॅनलला जी मतं पडलेली आहेत ती पाहता एकतर्फी सरशी पाहायला मिळते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जयकुमार, सध्याचे जे स्पष्ट निकाल हाती आलेत ते नेमके काय आहेत, नवीन काय अपडेट आहेत? जयकुमार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। सध्या काही तांत्रिक अडचणी आहेत, पण ही दृश्य माळेगावातली आपण बघतोय। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सध्या सुरू आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जी सरशी त्यांच्या निलकंठेश्वर पॅनलची झालेली आहे, अजितदादांच्या पॅनलची, त्याचा आनंद हे सगळे व्यक्त करतात। अजितदादांच्या समर्थनार्थ घोषणा देतात। विशेषतः अजित पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक मानली जात होती। पवार विरुद्ध पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष याच्यात होता आणि इतरही दोन पॅनल याच्यामध्ये सहभागी होते।